नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे एक्झाम मेंटर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत PSI 2010 मेन्सला आलेले क्वेश्चन्स. चला तर मग आपण स्टार्ट करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, सर्वाधिक तीव्र गतीची रेल्वे सेवा उपलब्ध करून जगात नवीन कीर्तिमान प्रस्थापित करणारा देश. याचं जे उत्तर आहे ते आपलं चीन आहे. ठीक आहे, म्हणजे रेल्वे सेवा म्हणजे आपली फर्स्ट नेशन इन द वर्ल्ड टू सेट रेकॉर्ड ऑफ इंट्रोड्युसिंग द फास्टेस्ट ट्रेन सर्व्हिस. म्हणजे सगळ्यात जास्त जी जलद गतीने धावणारी रेल्वे आहे ती चीनमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघू शकतो. मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतात पहिले राज्य होय. तर याचं उत्तर आहे गुजरात. तर गुजरात जे आहे त्यामध्ये जे असं राज्य आहे की त्यांनी मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकतो आपण दादासाहेब फाळके अवॉर्ड जो आहे तो कोणाला दिला गेला. हा 2008चा प्रश्न आहे, म्हणजे त्या वेळेसचा समजा आपण म्हणू शकतो करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर तरी पण आपण याचं उत्तर के मूर्ती आहे. त्यानंतर आपण बघू शकतो द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन बिल वॉज पास्ड इन विच इयर. तर याचं उत्तर जे आहे 2009 आहे. 2009 म्हणजे 2009 मध्ये आपल्याला हे जे बिल आहे ते पास झालं होतं. त्यानंतर बघू शकतो 15 कॉन्फरन्स ऑर क्लायमेट चेंज बाय युएनओ वॉज हेल्ड ॲट. तर याचं उत्तर आहे डेन्मार्क. त्यानंतर आपण बघू शकतो पंचायत राजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारने 2009-10 हे वर्ष ग्रामसभा वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषित केले. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू शकतो शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासाबाबतचा 2009चा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला गेला होता. तर याचं उत्तर आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना दिला गेला होता. त्यानंतर आपण बघू शकतो की 2009-10च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भारताचा विकास दर किती होता यामध्ये दिलं गेलं आहे. तर उत्तर आहे 7.9. ठीक आहे, त्यानंतर आहे स्लमडॉग मिलियनेअर या चित्रपटातील संगीतासाठी भारतानं संगीत दिग्दर्शनाचे ऑस्कर पारितोषिक मिळाले. त्याचं आहे उत्तर AR रेहमान यांना मिळाले होते. त्यानंतर बघू शकतो आपण 2009चा 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक हा ऑस्ट्रेलिया देशाने जिंकला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू शकतो की जागतिक व्यापार संघटनेमध्ये 2010 मध्ये किती सदस्य देश आहेत. तर याचं उत्तर आहे 153. त्यानंतर आपण बघू शकतो की 2010च्या त्यावेळेसच्या म्हणजे लोकसभेच्या ज्या सभापती होत्या त्या कोण होत्या. त्याचं उत्तर आहे मीरा कुमार. नंतर आपण बघू शकतो भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासींसाठी कोणता शब्द वापरला गेला आहे. तर याचं उत्तर आहे शेड्यूल्ड ट्राईब्स, म्हणजेच अनुसूचित जमाती. हे जे आहे हे आदिवासींसाठी वापरला गेलेला शब्द आहे. त्यानंतर बघू शकतो 2009 मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला दरमहा किती पगार देण्यात येणार आहे. तर याचं उत्तर आहे 1 लाख. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा हा जो पगार आहे, म्हणजे जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस असतात त्यांचा पगार 1 लाख रुपये आहे. ते आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना हटवण्याची शिफारस भारताच्या राष्ट्रपतींकडे केली. त्याचं उत्तर आहे एम गोपालस्वामी. त्यानंतर आपण बघू शकतो सन 2007-8 मधील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीत हा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. तर याचं उत्तर आहे रायगड. त्यानंतर जगात सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो. तर याचं उत्तर आहे मोन्सिराम. मोन्सिराम या ठिकाणी सगळ्यात जास्त जगात जो आहे तो पाऊस पडतो.
तर त्यानंतर आपण बघू शकतो 19 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. तर 2008 मध्ये राज्याचे निवडणूक आयुक्त जे आहे यांना विधानसभेने 2 दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा केली. तर याचं उत्तर आहे नंदलाल. त्यानंतर आपण बघू शकतो 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात खालीलपैकी कोणत्या हॉटेलवर हल्ला झालेला नाही? तर याचं उत्तर आहे सेटॉर. म्हणजे ताजमध्ये पण झाला, ओपेरा पण आणि लिओपोल्ड अशा ठिकाणी झाला आहे. ठीक आहे. नंतर 21 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. एखाद्याच्या जीवाला धोका असल्यास केंद्र शासनाच्या 2005 च्या माहितीच्या अधिकारान्वये त्या संदर्भातील माहिती किती कालावधीत द्यावी लागते? तर 48 तासात जी आहे ती त्यांना माहिती द्यावी लागते. त्यानंतर कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत आंदोलनाला सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे गुजरात. गुजरातमध्ये आहे सगळ्यात पहिले लोक अदालत आंदोलनाला सुरुवात झाली होती. ठीक आहे. नंतर बघू शकतो महाराष्ट्र रोजगार हमी परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? तर याचं उत्तर आहे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हा रोजगार हमी परिषदेचा अध्यक्ष असतो, तर आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2006च्या 20व्या विंटर ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन या देशात केले गेले होते. तर याचं उत्तर आहे इटलीमध्ये केले गेले होते. ठीक आहे. द US spacecraft sent to visit Pluto on January 19, 2006 called as. ठीक आहे. प्लुटो म्हणजे याचं उत्तर जे आहे अंतराळ यानाचे नाव काय होते? उत्तर आहे न्यू हॉरिझॉन्स. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात रेल्वेच्या 2 विभागांचे मुख्यालय आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. मुंबईला आपण बघू शकतो की 2 विभागांचे मुख्यालय आहे. नंतर 1887 मध्ये यांनी भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापन केली. हे जे आहे आता आपले इतिहासाचे प्रश्न सुरू झाले आहेत. ठीक आहे. उत्तर आहे MG रानडे. ठीक आहे. जालियनवाला बाग हत्याकांड प्रसंगी ज्या लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला त्याचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे जनरल डायर. जनरल डायर जे आहे यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. ठीक आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती. ठीक आहे. त्यानंतर 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? फजल अली. फजल अली जे आहे 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन. ठीक आहे. आपण लक्षात ठेवायचं आहे. नंतर राष्ट्रीय नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. नॅशनल प्लॅनिंग कमिशन पण इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो विदा सावरकर यांनी 1904 मध्ये क्रांतिकारकांची पुढील संघटना स्थापन केली. तर याचं उत्तर आहे अभिनव भारत. अभिनव भारत ही जी आहे विदा सावरकरांनी 1904 मध्ये सुरू केलेली क्रांतिकारकांची संघटना आहे. नंतर बघू शकतो सन 1945 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी नियोजन समिती नेमण्यात आली. तर याचं उत्तर आहे सरैया यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी नियोजन समिती नेमण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर बघू शकतो आपण 34 नंबरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर भारत कृषक समाजाची स्थापना जी आहे ती कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जे आहे भारत कृषक समाजाची स्थापना केली आहे. ठीक आहे. आपण जसं बघू शकतो की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे तर यांच्या नावावर ते आहे. ठीक आहे. कारण त्यांनी कृषक समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो 35 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. कोकण किनारपट्टीचा दक्षिणोत्तर विस्तार या नद्यांच्या दरम्यान आहे. तर याचं उत्तर आहे तेरेखोल आणि दमणगंगा. ठीक आहे. तर नॉर्थ साऊथ एक्सटेंट ऑफ कोकण कोस्ट लाईज बिटवीन तेरेखोल अँड दमणगंगा रिव्हर्स. ठीक आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जे आहे सांगली जिल्ह्यात आहे. ठीक आहे. तर आपल्याला बाकी सुद्धा माहीत असायला पाहिजे की नागपूरमध्ये कुठला आहे, अमरावतीमध्ये कुठला आहे, चंद्रपूरमध्ये कुठला आहे. तर हे आपण ॲनालिसिस प्रॉपर केलं पाहिजे.
ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो वज्रेश्वरी कशासाठी प्रसिद्ध आहे, तर वज्रेश्वरी जी आहे इथे गरम पाण्याचे झरे यासाठी वज्रेश्वरी प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपण बघू शकतो महाराष्ट्रातील भुवनेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, तर हे आहे औरंगाबादमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो देवलाने, चांदवड, चांभारलेणी आणि अंकाई या लेण्या खालीलपैकी महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यात आहेत? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे नाशिक. नाशिकमध्ये ज्या आहेत चांदवड, चांभारलेणी, अंकाई, देवलाने इत्यादी लेण्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर अरुणाचल प्रदेश याचं उत्तर आहे. ठीक आहे. नंतर आपण बघू शकतो भारतातील खालीलपैकी सर्वात प्राचीन पर्वतरांगा कोणत्या? तर याचं उत्तर आहे अरवली. अरवली पर्वतरांगा जे आहे ते सर्वात प्राचीन पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला 42 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर भंडारा जिल्हा जो आहे हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, कारण इथे सर्वात जास्त तलाव आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघू शकतो आपण गंगा नदी कुठे मैदानात प्रवेश करते? ठीक आहे. गंगा नदी जी आहे ती हरिद्वार येथे मैदानात प्रवेश करते. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे यापैकी म्हणजे कोणाला उत्पन्नाची स्वतंत्र साधने नाहीत, तर याचं उत्तर आहे पंचायत समिती. पंचायत समितीला जी आहे उत्पन्नाची अशी काही स्वतंत्र साधने नाहीत. ठीक आहे. बाकी जसं आपण बघू शकतो ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे. ठीक आहे. याला उत्पन्नाची स्वतंत्र साधने आहेत. पंचायत राज तर आपण यालाच म्हणतो की पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना मिळूनच पंचायत राज बनतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहे ते जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. ठीक आहे. म्हणजे जसं आपण बघू शकतो की कोणताही जिल्हा त्यामध्ये काम करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती असते, त्याचे अध्यक्ष देतात पालकमंत्री असतात. ठीक आहे. आपण म्हणू शकतो. तर ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की भारतातील ग्रामीण स्थानिक शासन कशाला ओळखले जाते? ठीक आहे. तर याच्यामध्ये पंचायत राज जे आहे आताच आपण बघितलं ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याला ओळखले जाते. म्हणजे आपण बघू शकतो की इथे आपल्याला वर पण त्याच प्रकारचा प्रश्न आला, खाली पण, म्हणजे एकाच टॉपिकवर आपल्याला भरपूर प्रश्न या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे पंचायत राज जो आहे हा टॉपिक अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर याला आपण स्टार करू शकता. ठीक आहे. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी अंमलात आली? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे 1 मे 1962. ठीक आहे. पंचायत राज सिस्टीम. त्यानंतर आपण बघू शकतो की जिल्हा परिषद क्षेत्रात गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा हा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो? तर 70% वाटा हा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो जिल्हा परिषदेचे हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे आहे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणजेच एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ स्टँडिंग कमिटी. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या किती असावी लागते? कमीत कमी म्हणजे